दंगा हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, जूते लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, कसं नाही, केलंच पाहिजे, कसं नाही, केलंच पाहिजे, मातंग समाजात 8% आरक्षण केलंच पाहिजे, राजनिकाचा हल्ला करणारा कठोर शिक्षा नाहीच पाहिजे, होत कशी नाही, नाहीच पाहिजे, होत कशी नाही, नाहीच पाहिजे. आमच्या हक्काची. नमस्कार, लोकात्मा न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे जालना जिल्ह्यातून. मातंग समाजाच्या मागण्यासाठी निदर्शने. जालना मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालय जालना समोर मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी निदर्शने हे दिनांक 11/2/2025 रोजी वार मंगळवार रोजी दुपारी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी जालना यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले व तसेच पोलीस अधीक्षक जालना यांना देखील निवेदन देण्यात आले. या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी निवेदनकर्ते यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रभर सकल मातंग समाजाच्या वतीने विविध बैठका चर्चासत्रे घेऊन मातंग समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या संदर्भात चर्चा आणि आंदोलने केली जात आहेत. काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक राज्यस्तरीय बैठक घेऊन सकल मातंग समाजाचे नेते माननीय मारुतीजी वाडेकर साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट राम चव्हाण, त्याचबरोबर आमचे सुरेशजी साळवे यांच्या मार्गदर्शनामध्ये सकल मातंग समाजाचे आंदोलन चालू असून या आंदोलनाचा एक भाग म्हणून मातंग समाजात लोकसंख्येच्या प्रमाणात 8% आरक्षण अनुसूचित जातीतून देण्यात यावे व इतर मागण्यासंदर्भात सकल मातंग समाजाच्या वतीने वेगवेगळे आंदोलने केलेली असतानासुद्धा शासन ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाही. आणि आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या भावना या तीव्र झालेल्या असून आणि या तीव्र झालेल्या भावनाचा कधी उद्रेक होऊ शकतो आणि हा उद्रेक होऊ नये म्हणून आणि शासनाने आमची दखल घ्यावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या जालना जिल्ह्यातील मातंग समाजाचे नेते शिवराजजी जाधव, तसेच जिल्हा समन्वयक संतोष निकाळजे, ग्रामपंचायत सदस्य रवी इंचे, भगवान कांबळे, बाळू पांडव, छगन मांगमारे आणि सर्व सकल मातंग समाजाचे नेते गणेश लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आम्ही आंदोलन करीत आहोत. आणि आमच्या भावनेचा, आमच्या आंदोलनाचा जर विचार झाला नाही तर ह्या आंदोलनाची धग या महाराष्ट्र शासनाला संपूर्ण महाराष्ट्रावर दिसून येईल. सर, आपलं नाव? रविकांत जगदाने, सकल मातंग समाज राज्य समिती. आज सकल मातंग समाजाच्या वतीने मौजे गोदरी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथे राजू निकाळजे यांच्यावर जो काही प्राणघातक हल्ला झाला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचा गुन्हा परत घ्या नाहीतर तुमचा संतोष देशमुख करू असा प्रकारचं वक्तव्य तिथल्या धार्मिक लोकांनी केलेलं असून या घटनेचा निषेध आणि आरोपींना कठोर शासन व्हावे म्हणून आज आम्ही या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेतलेली असून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले आणि निवेदनात नमूद केले की जोपर्यंत अन्याय करणाऱ्याला कठोर शासन होणार नाही आमचे आंदोलन हे शांत राहणार नाही. आम्ही यानंतरचे आंदोलन हे उग्र स्वरूपाचे करू. आपलं नाव? रविकांत जगदाने, सकल मातंग समाज राज्य समन्वय.